थंडी सुरू झाली की मस्त मस्त अशा सगळीकडे भाज्या मिळायला लागतात, छान फ्रेश असतात. त्यात महत्त्वाचं म्हणजे ही अशी गाजरं देखील मिळतात. गाजराचा हलवा काय आपण बनवतोच. आज मी इथे बनवते गाजराच्या मस्त मऊसूद गुबगुबीत अशा घाऱ्या. तोंडात टाकताच विरघळतील अशा बनवून तयार होतात. त्यासाठी इथे मी ताजी मस्त लाल बुंद अशी गाजरं घेतली आहेत. स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची साल काढून घेते. 2च मोठ्या साईजची घेतलेली आहेत. आता ही गाजरं अजिबातच किसत बसायची नाही, व्याप वाढवायचा नाही आहे, अगदी झटपट बनवतोय. त्यासाठी गाजराचे तुकडे करून घ्यायचे, लहान मोठे कसेही करून घेऊ शकता. बऱ्यापैकी मी इथे गाजराचे तुकडे एकसारखे करून घेतलेले आहेत. हे सगळं आता आपल्याला एका कुकरमध्ये घालायचं आहे. यात पाणी घालायचं आहे, पण अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. अर्धी वाटीच फक्त मी यामध्ये पाणी घातलं आहे, जास्त घालायचं नाही. झाकण लावायचं आणि याच्या लो हीटवरती किंवा मीडियम हीटवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर त्यातलं पाणी आटेल आणि गाजर करपून जाईल. इथे मी याच्या शिट्ट्या करून घेतल्यात आणि यामध्ये जर यावेळेस पाणी शिल्लक असेल तर अगोदरच ते पाणी काढून घ्या, नंतर पाणी जास्त होईल. गाजर अगदी मऊ असं शिजलं आहे. मॅशरनी मी ते मॅश करून घेते. गाजर छान शिजलं की लगेच एकसारखं होतं, त्यामुळे चांगलं मऊ अगदी शिजवून घ्यायचं आहे. हे शेवटी मॅश करायचंच आहे, म्हणून आधीच मी सांगितलं की जास्ती व्याप करायचं नाही, किसत बसायची गरज नाही आहे. मोठे मोठे तुकडे घेतलेत तरी चालेल. हा इथे गाजराचा एवढा गर तयार झाला आहे. आता एका कढईमध्ये हा गर घालायचा आहे. पहिल्यांदा मोजून घेतलाय. जेवढा गर आहे त्याच्या निम्मा मी इथे गूळ चिरून घातलेला आहे. त्यासाठीच एकाच बाउलमध्ये मी गर घेतला आणि त्याच बाउलमध्ये मी नंतर त्याच्या निम्मा गूळ घेतलेला आहे आणि तो घातलाय. हे गोडीला व्यवस्थित प्रमाण होतं. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल थोडंसं प्रमाण कमी केलं तरी चालेल, पण हे एकदम व्यवस्थित होतं. हे सगळं आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. गाजर आधी शिजलेलं आहे, पण गूळ घातल्यानंतर याला जे पाणी सुटतं आणि नंतर जे ते जसं शिजेल तसतसं याला एक एकजीवपणा येतो, एकसंधपणा येतो. तोपर्यंत हे मी शिजवून घेते. जायफळ यामध्ये मी किसून घालते. जायफळ किसून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो यामध्ये. हे आता अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अजून हे सैलसर दिसतंय. गूळ घातल्यामुळे सुरुवातीला हे सैलसर दिसतं, पण जसं शिजत जाईल तसतसं याला थोडा दाटसरपणा येतो. 7 ते 8 मिनिटे मी हे शिजवून घेतलं. एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झाले. अगदी त्याचा पूर्ण गोळा करायचा नाही, थोडं सैलसर अशा पद्धतीचं हे ठेवायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. वेलची पूड घातली आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे गरमच आहे, त्यामध्येच मी गहू पीठ घालते. थंड झाल्यावर घातलं तरी चालेल. यामध्ये अगदी जास्त गहू पीठ घालायचं नाही आहे, जेवढं बसेल तेवढंच. बसेल तेवढं म्हणजे त्याचा घट्ट गोळा मळायचा नाही आहे. मी पुढे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं पीठ हवं आहे. थोडं गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेते. हाताला सोसेल असं झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे अंदाज येतो की आपल्याला पीठ कितपत सैलसर ठेवायचं आहे. थोडंसं अजून गहू पीठ मी यामध्ये घालते. अजिबात याचा घट्ट गोळा मळायचा नाही आहे. या पद्धतीचं सैलसर पीठ आपल्याला पाहिजे आहे. फक्त गहू पीठ घातलं, बाकी इतर पीठ किंवा तांदळाचं पीठ, बेसन वगैरे काहीच घालायचं नाही. हे अशा पद्धतीचं पीठ आहे बघा, एकदम सैलसर आहे. या पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे. आता तेल गरम व्हायला ठेवायचं आहे घाऱ्या तळण्यासाठी. छोट्या कढईमध्ये तेल घालायचं, तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता यातलं मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे भिजत वगैरे ठेवायचं नाही, लगेचच याच्या घाऱ्या बनवायच्या आहेत. हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. घाऱ्या थापण्यासाठी पोळपाटावरती एक कागद टाकून घ्यायचा आणि त्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. यावरती हा गोळा ठेवायचा आणि हाताला चिकटते असं वाटलं तर हाताला तेल किंवा तूप लावायचं आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं. घारी जास्ती पातळ बनवायची नाही, थोडी जाड ठेवायची, म्हणजे छान अशी गुबगुबीत तयार होते. यावरती थोडी खसखस लावून घेते मी आणि हे आता तळून घ्यायचं आहे. तळण्यासाठी तेल मीडियम गरम असलं पाहिजे. तेल हाय हीटवरती गरम असेल तर याला रंग लगेच येतो आणि आतून कच्ची राहते. मस्त असं दोन्ही बाजूनी लो टू मीडियम हीटवरती हे तळून काढायचं आहे. ही घारी खायला अप्रतिम अशी लागते. व्यवस्थित लो हीटवरती तळून घ्या, नाहीतर ती लगेच खराब होते, त्याला बुरशी येते. त्यामुळे व्यवस्थित तळणं गरजेचं आहे, म्हणजे 7 ते 8 दिवस टिकते. घारी थोडी जाड थापायची, म्हणजे छान गुबगुबीत मऊसूत अशी तयार होते. इथे मी या घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला या गाजराच्या घाऱ्या मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी बनवल्या नसतील तर मी सांगते म्हणून एकदा बनवून बघा, अप्रतिम अशा होतात. कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.